प्रत्येक घरात वेगवेगळ्या चवीच्या पदार्थाहून हे नको ते नको म्हणून भांडण सुरू होतं. म्हणून पदार्थ इतके रुचकर बनवा की कुणाला नको म्हणताच येणार नाही. चला तर अशी एक रेसिपी आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर मी अशा भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि पुसून घेतल्यात. आता त्याच्या अगोदर त्याचं एक पुढचं देठ आणि मागचं टोक असं कट करून घ्यायचं आहे. मध्यभागी असा एक काप करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीनं मी दुसरी भेंडी तुम्हाला कापून दाखवते. पुढचं देठ आणि मागचं टोक असं कापून घ्यायचं आहे आणि मध्यभागी असा काप करून घ्यायचा आहे. अशाच भेंड्या मी सर्व कापून घेतल्यात. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे असं तेल घेतलंय. तेल असं कडकडीत असं तापू द्यायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मी 250 ग्रॅम ही अशी भेंडी घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलंय. हे मध्यम आचेवर असं चांगलं परतवायचं आहे. त्याला चमच्याच्या साहाय्याने चांगलं हलवायचं आहे, म्हणजे मीठ हे भेंडीला चांगलं लागलं जाईल. असं सोनेरी रंग येईपर्यंत हे चांगलं तळून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे. आता ह्याच कढईत मी अर्धा चमचा एक जिरं घालून घेणार आहे. जिरं असं चांगलं तडतडून द्यायचं आहे. त्यात मी दोन बारीक चिरलेले असे कांदे कापून घेतलेत. हे चांगले मिक्स करून परतवायचेत. हा एक चांगला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी टाकली आलं लसूण पेस्ट 1 चमचा. हे चांगलं चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवायचं आहे. हे चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं की त्यामध्ये मी आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेणार आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलाय. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. 1 चमचा धनेपूड पावडर टाकून घेतली आणि थोडासा गरम मसाला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो जोपर्यंत स्मॅश होईपर्यंत चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. हे चांगलं टोमॅटोला आणि याला सगळी तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. हे चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये मी टाकली 1 चमचा आमचूर पावडर आणि 2 बारीक चिरलेले हिरवी मिरची. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी आता एक मध्यम आकाराचा असा कांदा घेतला होता. त्याचे मोठ्या आकाराचे तुकड्याचे शटलेस बनवलेत. म्हणजे चिरलेल्या कांद्याचे 4 तुकड्याचे वेगवेगळे स्तर बनवलेत आणि हे असे कापून घेतलेत.
हे चांगले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत. हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. असा मंद आचेवर चांगलं सगळं परतून घ्यायचं आहे. ते चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे असे घट्ट असं दही घेतलं आहे. दही हे आंबट नसावं. दही जर आंबट असेल तर आमचूर पावडर ही आंबट असते, मग जास्त आंबट होईल. त्यामुळे हे दही थोडंसं आंबटच घेऊ नये. हे चांगलं मिक्स करायचं आहे. त्यामध्ये मी आता हे भेंडी अशी परतवली भेंडी घालून घेणार आहे. चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घालून घेतलं आहे. हे चांगलं परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटे चांगलं शिजू द्यायचं आहे. मंद आचेवर असेल तेल येईपर्यंत चांगलं शिजून द्यायचं आहे. हा तयार भेंडी ही पराठा आणि आपल्या सलाडबरोबर आपण सर्व करू शकतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट मिळत राहील. अशी आपली चमचमीत अशी आपली आता भेंडी दो प्याजा अशी तयार झाली आहे. धन्यवाद.